नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात झटपट आढावा. वाशिमच्या इंझोरी गावातील प्रगतिशील महिला शेतकरी पूजा अजय ढोक यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त अमरावती इथं आयोजित कृषी प्रदर्शनात विदर्भस्तरीय उत्कृष्ट शेतकरी पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. आपल्या शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करत भरघोस उत्पन्न त्यांनी घेतलंय. ते ट्रॅक्टर घेऊन स्वतः शेतात राबतात. त्यांनी यावर्षी तीळ पेरणीसाठी प्लास्टिक बॉटलचा वापर करून उगवण शक्ती वाढवण्याचा यशस्वी प्रयोग केलाय आणि तसंच आरोग्यवर्धक खपली गव्हाचं देखील त्यांनी विक्रमी उत्पादन घेतलंय. सोलापुरात कारलं वांगीसह दोडक्याचे भाव वाढलेत. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कारलं वांगी दोडक्याची आवक कमी असल्यानं भाव वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तर कारल्याला प्रति क्विंटल किमान 25 ते 3500चा भाव तर सर्वाधिक 5000चा भाव मिळतोय. दोडक्याला किमान 2000 ते 3000 तर सर्वाधिक 6000चा भाव मिळतोय. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2023-24 अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमाअंतर्गत राज्याबाहेर शेतकऱ्यांचं प्रक्षेत्र भेट हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी सहभाग घेण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक फलोत्पादन शेतकऱ्यांनी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलंय. या दौऱ्यात फळबाग, भाजीपाला, फुलं लागवड, विदेशी फळपीक लागवड, आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेता येईल. तर फळबाग लागवड, भाजीपाला लागवड, फुलं लागवड करणाऱ्या शेडनेट गृह आणि हरितगृह उभारणी, फळ प्रक्रिया इत्यादी बाबत देखील प्रशिक्षण दिलं जाईल. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या अठरावल शिवारात चिंतामण तायडे यांच्या केळीच्या बागेत अज्ञातानं काढणीला आलेलं केळीचं घड कापून टाकले आणि या घटनेत शेतकऱ्याचं सुमारे 2.5 लाखांचं नुकसान झालंय. या प्रकरणी अज्ञाताविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फलटण तालुक्यातील फळांचं गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या धुमाळवाडी इथं डाळिंबाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतंय. सध्या या ठिकाणच्या डाळिंबाला छत्रपती संभाजीनगर सोबतच राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मागणी वाढतीये. कृषी विभागामार्फत कृषी सहाय्यक यांच्याकडून फळांविषयी बांधावर जाऊन मार्गदर्शन देखील केलं जात आहे. आता कृषी विषयक बातम्या पाहूयात विस्तारानं. यंदा तूर उत्पन्न घटण्याची शक्यता लक्षात घेता नाफेड मार्फत हमी भावाऐवजी बाजार भावानं तूर खरेदी करण्याच्या सूचना केंद्र शासनानं नाफेडला दिल्या. तर शासनानं तुरीचा हमी भाव 7000 रुपये प्रति क्विंटल जाहीर केलाय. बाजारात सध्या 9200 रुपये भाव सुरू आहे. तर शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रावर जाऊन चालू हंगामाचा ऑनलाईन पीक पेरा नोंद असलेला 7/12 उतारा, राष्ट्रीयकृत बँकेचं खातं, आधार कार्ड आणि सुरू असलेला मोबाईल नंबर घेऊन नोंदणी करून जास्तीत जास्त शेतकरी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. लातूर, औसा, देवणी, रेवणापूर, सताळा या सहा ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी केंद्र मंजूर केलेले आहे. तरी सदर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी तूर नोंदणी करावयाची आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीचा पीक पेरा 7/12, चालू हंगामाचा 7/12, आधार कार्ड व बँकेचे पासबुक घेऊन जाऊन या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. पंढरपूरच्या एकनाथ शिंदे यांनी खडकाळ माळरानावर पेरूची बाग फुलवली आहे. झिगझॅग पद्धतीनं रोपांची लागवड केल्यानं पाण्याची बचत होऊन लाखो रुपयांचं उत्पादन त्यांना मिळू लागलंय. तर पारंपरिक पिकाला फाटा देऊन सांगोला तालुक्यातील शिरभावी येथील शेतकरी एकनाथ शिंदे यांनी गावात एक वेगळा आदर्श निर्माण केलाय. तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी. सामान्य नागरिकाला, सामान्य खवय्यांना परवडणारं फळ म्हणजे पेरू. आता या पेरूमध्ये वेगवेगळे वाण आलेले आहेत आणि शेतकऱ्याला देखील त्या पेरूच्या शेतीतून भरघोस असं उत्पन्न मिळत आहे. आता आपण सांगोला तालुक्यातील शिरभावी येथील एकनाथ शिंदे यांच्या पेरूच्या शेतीमध्ये आहोत. आपल्यासोबत स्वतः एकनाथ शिंदे आहेत. मला सांगा, किती दिवस झालं तुम्ही पेरूची शेती करताय? याला खर्च किती येतो एकरी, उत्पन्न किती आणि पाण्याचं नियोजन कसं होतं? नमस्कार. पेरू लागवड ही करून 1 वर्ष पूर्ण झाले. 22 नोव्हेंबरची ह्या पेरूची लागवड आहे आणि ही लागवड
पट्टा पद्धत म्हणजे झिगझॅग पद्धतीनं ह्याची लागण केलेली आहे. झिगझॅग पद्धतीनं लागण करण्याचं एकच तात्पर्य आहे की झिगझॅग पद्धतीनं लागण केल्यामुळं रोपाची संख्या जास्त बसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला सनस्ट्रोक म्हणजे उन्हाचा चट्टा पडण्याचं प्रमाण जास्त आहे या पेरूमध्ये. आणि झिगझॅग पद्धतीनं लागण केल्यामुळं उन्हाचा सनस्ट्रोक एका झाडाची सावली दुसऱ्या झाडावर पडत असल्यामुळं एका साईडच्या मालाला ऊन लागत नाही. आणि ऊन लागत नसल्यामुळं जास्त माल डॅमेज होत नाही. डॅमेज माल न निघाल्यामुळं चांगला चमकदार शायनिंगचा माल तयार होतो आहे आणि त्याला उच्च दर्जाचा मार्केट बी मिळतं आहे. त्यामुळं ही पट्टा पद्धत लागण केलेली आहे. ह्याचं खताचं व्यवस्थापन शेणखत, कोंबडं खत, मळी, अजून कंपोस्ट असं एक 4 ते 5 लाख रुपये ह्याला आत्तापर्यंत खर्च आलेला आहे. पाण्याचं नियोजन केलं तर शेतीतून भरघोस उत्पन्न निघू शकतं, हेच आपण एकनाथ शिंदे यांच्या यशोगाथेमधून पाहिलं आहे. अभिराज ओबाळे, लोकशाही मराठी, शिरभावी, सांगोला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जामखेड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. तर कांदा निर्यात बंदी उठवावी, शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळावा, पंचायत समिती, कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, अशा आणि अनेक मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आणि यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. आम्ही मागतो, दुर्दैवाने मागतो बरं का. आम्हाला खरंच माफी नाही पाहिजे. आम्हाला खरा अर्थाने आम्हाला हमी भाव पाहिजे. ज्यावेळेस आम्हाला हमी भाव मिळेल का त्यावेळेस तुम्हाला आम्ही कर्ज देऊ. ही आमच्या ताकद आहे. अहो आज सांगा 2000 सालापासून एखाद्या नोकरदाराला जर 10,000 पगार असेल त्याचा पगार आत्तापर्यंत 70 ते 80,000 रुपये गेला आहे. 7 ते 8 पटीने पगार वाढला आहे. आणि आमचा ज्वारीचा भाव, आमचा धान्याचा भाव 2005 प्रमाणेच आणि सुद्धा आहे. मग आम्ही जगायचं कसं? आज जर मार्केटमध्ये गेलं, मजुरापाशी गेलं तर आज मजूर आम्हाला पहिला 100 रुपये होता, आज 400 रुपयाला झाला आहे. मग त्या पट्टीत भाव वाढला आहे आणि त्या पट्टीत आमचा शेतकरी त्याच जागेवर राहिला तर शेतकरी सुधारण कसा, ही सुद्धा आमची प्रामुख्याने मागणी. नाशिकमध्ये कांद्याच्या भावावरून शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू आहे. सरकारी हस्तक्षेपामुळे सर्वच शेतीमालाचे भाव पडत आहेत. सरकारी हस्तक्षेप कायमचा थांबवावा यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाईल, अशी माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे. तर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, वीज बिल आणि पीक विम्याचा प्रश्न तसंच वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान या मुख्य प्रश्नांसाठी स्वतंत्र भारत पक्ष राज्यव्यापी आंदोलन देखील करणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये जिथं कांद्याचं जास्तीत जास्त उत्पादन होतं तिथं शेतकरी संघटनेची आंदोलनं सुरूच आहेत. परंतु स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने आम्ही दिल्लीला सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्यासाठी माहिती जमवण्याचं आहे आणि लवकरच ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली जाईल. फक्त कांदाच नाही तर आज अनेक शेतीमालावरती निर्यात बंदी आहे, स्टॉक लिमिट आहेत, आयाती होत आहेत. या सर्वच विषयावरती जो सरकारी हस्तक्षेप आहे तो कायमचा थांबवण्यासाठी ही याचिका आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करत आहोत. आपलं पीक डौलदार व्हावं, सदृढ असावं यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची खतं, रसायनं वापरतात. मात्र धुळे जिल्ह्यातील कुसुंबा या गावातील गणेश चौधरी हा सृजनशील शेतकरी आपल्या पिकांना चक्क संगीत ऐकवतोय. आपल्या शेतातील 4 एकर शेतात लावलेल्या नारळ आणि टरबूजचा प्लॉट तयार करून त्यांना संगीत ऐकवण्याचं काम चौधरी करतायत आणि यामुळे आपल्याला चांगला अनुभव आला असून आपलं उत्पन्न देखील वाढतंय असं चौधरींचं म्हणणं आहे. दरम्यान त्यामागचा त्यांचा नेमका उद्देश काय आणि त्यांना ही कल्पना कशी सुचली याचाच आढावा जाणून घेतला आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी. शेतीच्या प्रयोगात अनेक बातम्या आपण पाहत असतो. याच बातम्यांमध्ये शेतीचं आसमानी संकटमुळे झालेलं नुकसान, अनेक अशा गोष्टी समोर येत असतात. परंतु असे काही शेतकरी आहे की ज्यांनी शेतामध्ये यशस्वी प्रयोग केलेले आहेत. यशस्वी प्रयोगानंतर काही आगळेवेगळे प्रयोग केलेले आहेत. अशा एका शेतकऱ्याच्या भेटीसाठी आपण आलेलो आहोत. धुळे जिल्ह्यातील कुसुंबा या गावात आपल्यासोबत गणेश चौधरी आहेत. यांच्या या शेतीच्या जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये यांनी संगीताची सोय केलेली आहे. ऐकून विशेष वाटत असेल, संगीताची सोय केलेली आहे. संगीत कशासाठी, या पिकांना संगीताची गरज काय, यांच्या संकल्पनेत नेमकं काय दडलं हे त्यांच्याच तोंडून आपण ऐकणार. आपल्यासोबत गणेश चौधरी आहेत. सर, यशस्वी शेती करतायत, उत्तम शेतकरी म्हणून तुम्ही नावाजलेले आहेत. काय वाटलं, काय गरज काय वाटलं की स्पीकर लावला पाहिजे आणि म्युझिक ऐकवलं गेलं? सर्व लोकांना आश्चर्य वाटतं
की संगीताचा प्रयोग आपण पिकांसाठी करतो. ज्याप्रमाणे आपली आई आपल्या बाळाला अंगाईगीत गाते, त्याचप्रमाणे एक पीक शेतकऱ्याचं बाळ म्हणून असतं. त्या पिकाला आपण एक श्रवणीय, कारण बघा सर, एक माझं असं एक धोरण आहे की बुवा पीक हे सजीव व्याख्या देतं सर. जसं प्राण्यांना माणसांना संगीत आवडतं, त्याचप्रमाणे एक पिकांना संगीत आवडू शकतं असं मला वाटतं सर. त्याप्रमाणे आपण पहाटेच्या वेळेस आणि सायंकाळच्या वेळेस पिकांना, जेव्हा त्या पिकांची ॲक्टिव्हिटीज अधिक असते दिवसापेक्षा रात्रीपेक्षा, त्या दोन्ही वेळेस आपण ते अर्धा तास संगीत वापरतो सर. सुमधुर संगीत वापरल्याने मला असं वाटतं सर, जसं माणसाला श्रवणीय वाटतं, प्राण्यांना श्रवणीय वाटतं, त्याचप्रमाणे माझ्या पिकांनाही श्रवणीय वाटत असेल सर. त्या माध्यमातून आपण दिलेले खतं, आपण दिलेले डोसेस, सप्लिमेंट हे पीक परिपूर्ण रीतीने ग्रहण करून अधिक उत्पादनक्षम होतील असा एक सर माझा कयास आहे. गणेश चौधरी यांनी आपल्या शेतात या संगीताचा वापर करून आपल्या उत्पन्नाची टक्केवारी वाढवलेली आहे. अशीच टक्केवारी इतर शेतकरी देखील वाढवू शकतात, यात तीळ मात्र शंका नाही. कॅमेरा पर्सन रूपक बिरारीसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे. उत्तर महाराष्ट्र ऊसतोड मुकादम आणि वाहतूकदार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी वेगवेगळ्या मागण्यांसंदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदन दिलंय. महाराष्ट्र राज्यात दर 3 वर्षांनी वाढ होत असते, पण आजपर्यंत सदर ऊसतोड दरवाढ झालेली नाही, याची तात्काळ दखल घ्यावी. ज्याप्रमाणे ऊसतोड मुकादमावर जो कायदा लागू होतो, तोच कायदा ऊसतोड मजुरांवर देखील लागू झाला पाहिजे आणि त्याचा कायदा होणं गरजेचं आहे. या वेगवेगळ्या मागण्यांसाठी निवेदनातून अर्ज करण्यात आला. आम्ही आज बांधकाम मंत्री, पालकमंत्री भुसे साहेबांच्या ऑफिसला आमचं शिष्टमंडळ आलं होतं आणि त्या शिष्टमंडळात आम्ही निवेदन दिलं. त्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांना भाववाढी संदर्भात सांगितलं आणि आम्ही ज्या कारखान्यामार्फत उचल घेतो किंवा वाहतुकीदार आम्हाला उचल देतो, तीच उचल आम्ही मजुरांना देतो आणि तेवढ्यासाठी कायद्याच्या चौकटीत काहीतरी कायदा झाला पाहिजे. कारखाना आम्हाला देतो, आमच्यापासून 7/12 खाते उतारा, कोरे चेक वगैरे सगळं घेतो. आम्ही जे लेबरला देतो ते आमच्याकडे फक्त वहीवर राहतं. तर कायद्याच्या चौकटीत बसून काहीतरी झालं पाहिजे. आमच्याही पैशाला मजूर 1-1, 2-2 ठिकाणी पैसे घेतं, तिसऱ्याकडे निघून जातं. आम्हाला काहीच करता येत नाही आणि म्हणून आमची लबाडीवरती पडते. आणि या विशेष बुलेटिनमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.